जर तुम्हाला रात्री व्यवस्थितपणे गाढ झोप लागत नसेल, सतत जाग येत असेल आणि सकाळी उठल्यावर सुद्धा झोप पूर्ण झाल्यासारखी वाटत नसेल, अशा प्रकारच्या झोपेशी संबंधित काही जरी अडचण असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या 15 गोष्टी सांगणार आहे त्यांचं जर व्यवस्थितपणे पालन केलं तर झोपेची काहीही अडचण असू द्या ती 100% दूर होईल आणि तुम्हाला अतिशय छान अशी झोप लागायला मदत मिळू शकते. तर ज्यांना कोणाला झोपेविषयी खरंच प्रॉब्लेम आहे, झोपच लागत नाही आणि झोप न लागल्यामुळे नेहमी चिडचिड होते, सतत आळस आल्यासारखं वाटत आहे आणि सतत आपल्याला झोपच घ्यावीशी वाटत आहे किंवा आपली झोपच पूर्ण होत नसेल, अशांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितलेल्या जर तुम्ही पालन केलं तर 100% झोपेचा प्रॉब्लेम दूर होणार आहे. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. फक्त फिजिकली फिट असून उपयोग नाही, आपल्याला मेंटली सुद्धा फिट असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी झोप अतिशय महत्वाची आहे. जर आपल्याला आयुष्यभर निरोगी राहायचं आहे, कोणताच आजार होऊ द्यायचा नाही, तर आपल्याला झोप अतिशय महत्वाचं आहे. झोपेमुळं आपली क्रिएटिव्हिटी वाढत असते, थिंकिंग करण्याची पॉवर वाढत असते, तसेच आपलं मेंटल आरोग्य सुद्धा चांगलं राहण्यास मदत मिळत असते. तर ओव्हरऑल विचार करायला गेलं तर झोप आपल्या शरीराचा एक डॉक्टर आहे, तुम्ही असं म्हणू शकता. झोपेमुळे अनेक प्रकारचे आजार दूर होण्यास मदत मिळत असते आणि जर व्यवस्थित झोप लागत नसेल तर यामुळे चिडचिडपणा येतो, मेंटली डिस्टर्ब झालेलं दिसून येतं, तसेच टेन्शन, स्ट्रेस सुद्धा वाढत असतो. तर अशा प्रकारचे साईड इफेक्ट पण होत असतात. कोणत्या पण कारणामुळे जर तुम्हाला झोप लागत नसेल तर या व्हिडिओ मधल्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, उन्हामध्ये जायचं आहे. दिवसभरामध्ये 15 ते 20 मिनिटे आपल्याला उन्हामध्ये किंवा बाहेरच्या वातावरणामध्ये फिरायला पाहिजे. यामुळे झोप लागण्यास मदत मिळत असते. आता तुम्ही म्हणाल की बाहेर फिरल्यामुळे कसं काय झोप लागण्यास मदत मिळत असते, तर एक 2022 मध्ये स्टडी करण्यात आलेला होता. त्यामध्ये ऑफिसमध्ये काम करणाऱ्या 100 जणांचा समावेश करण्यात आलेला होता आणि त्या 100 जणांना विचारण्यात आलेलं होतं की तुम्ही बाहेरच्या म्हणजेच सूर्यप्रकाशात किती वेळ घालवता, तर जो कोणी जास्त वेळ घालवत होता तर तो अतिशय चांगली झोप घेत होता, असं त्या स्टडीमध्ये दिसून आलेलं आहे. तर या कारणामुळे जर तुम्हाला झोप लागत नसेल, चिडचिडपणा होत असेल किंवा सतत जाग येत असेल तर तुम्हाला दिवसभरामधील 10 ते 15 मिनिटे तरी आपल्याला बाहेर फिरायला पाहिजे किंवा मोकळ्या हवेत वेळ घालवायला पाहिजे. ही सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे. 2 नंबरची आहे, ब्ल्यू लाईटचा इफेक्ट कमी करायचा आहे. आता ब्ल्यू लाईट म्हणजे काय, आपल्या मोबाईल मधून जी लाईट निघते तिला ब्ल्यू लाईट म्हटलं जातं. मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट जसं की कॅम्प्युटर, टॅबलेट अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत यांच्यामधून जी लाईट येते त्यामुळे झोपेवर खूप जास्त वाईट परिणाम होतो. आणि आजकाल तर सगळ्यांना अशी सवय लागलेली आहे की जोपर्यंत डोळे झाकत नाहीत तोपर्यंत हातातला मोबाईल पडूच द्यायचा नाही. 99% लोक आज ह्याच गोष्टी करत आहेत आणि याच कारणामुळे झोपेच्या अडचणी वाढत आहेत. जर तुम्हाला पण झोपेची अडचण येत असेल आणि तुम्ही सुद्धा झोप लागजेपर्यंत जर मोबाईल हातात घेऊन बघत असाल तर कदाचित याच कारणामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे झोप लागत नाही. म्हणून झोपेच्या 1 तास अगोदरपर्यंत, कमीत कमी 1 तास अगोदर सर्व मोबाईल किंवा इतरही जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ते दूर ठेवायचे आहेत किंवा बंद करायचे आहेत, त्यांचा वापर नाही करायचा आहे. जर तुम्हाला 10 वाजता झोपायचं आहे तर कमीत कमी 9 वाजल्यापासून म्हणजेच 1 तास अगोदर हे सर्व डिव्हाइसेस आपल्याला बंद करायचे आहेत आणि आपल्याला झोपेचा प्रयत्न करायचा आहे किंवा त्या 1 तासाच्या दरम्यान तुम्ही मेडिटेशन अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा करू शकता किंवा बुक वाचू शकता. तर जर तुम्हाला खरंच चांगली झोप मिळवायची असेल तर ब्लू लाईट पासून तुम्हाला नक्कीच दूर राहायला पाहिजे. 3 नंबरची गोष्ट आहे, कॅफेनचं प्रमाण कमी करायचं आहे. आता अनेक जणांना सकाळी 1 कप कॉफी घेतल्यानंतर खूप एनर्जी आल्यासारखं वाटत असतं, तरतरी अंगामध्ये आल्याचं जाणवतं किंवा विविध प्रकारचं, एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की त्यांच्या शरीरामध्ये जोश येतो म्हणून ते कॉफी पित असतात. बरेच जण 3 ते 4 वेळेस पण कॉफी पित असतात. दिवसामध्ये पिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा तुम्ही रात्री कॉफीचं प्रमाण वाढवता किंवा कॉफी घेता. जर तुम्ही झोपेच्या 2-3 तास अगोदर जर कॉफी घेतली तर यामुळे झोपेवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. म्हणजेच कॉफीमुळे 25 मिनिटापर्यंत झोप कमी होऊ शकते आणि 7% झोपेची इफिशियन्सी कमी होते. म्हणजे जी गाढ झोप लागायला पाहिजे ती 7% कमी होत असते. या कारणामुळे आपल्याला कॉफीचं प्रमाण कमी करायला पाहिजे आणि कमीत कमी झोपायच्या 2 तास अगोदरपर्यंत आपल्याला कॉफी नाही घ्यायला पाहिजे. म्हणजेच 10 वाजता झोपायचंय तर 8च्या नंतर तर तुम्हाला कॉफी नाहीच घ्यायला पाहिजे. शक्यतो तुम्ही काय ते दुपारपर्यंतच कॉफी पिली आणि त्यानंतर घेतलीच नाही तर अतिशय उत्तम आहे, परंतु जर तुम्हाला रात्री घ्यायची सवयच असेल तर कमीत कमी झोपायच्या 2 तास अगोदरच घ्या. कॅफेनमुळे झोपेवर खूप जास्त परिणाम होत असतो. 4 नंबरची गोष्ट आहे, दिवसा कमी झोपायचं आहे. आता अनेक जणांना दुपारचं जेवण झाल्यानंतर झोपायची सवय असते. बऱ्याच स्टडीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 10 ते 15
मिनिटाची एक नॅप छोटीशी चांगली आहे आरोग्यासाठी असं सांगितलं जातं. परंतु त्यापेक्षा अधिक जर तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर यामुळे तुमची रात्रची स्लीप पॅटर्न किंवा स्लीप सायकल डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही दुपारी खूप जास्त वेळ झोपत असाल तर कदाचित याच कारणामुळे तुम्हाला रात्री झोप लागत नाही. म्हणून जर तुम्हाला रात्री झोप लागत नाही, झोपेमध्ये काही प्रॉब्लेम येत आहे, अडचणी येत आहे, तर तुम्ही दुपारची झोप बंद करायला पाहिजे, दुपारी झोपायलाच नाही पाहिजे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे फिक्स टायमिंग झोपायचा आणि सकाळी उठायचा. जर तुम्ही झोपायचा फिक्स टायमिंग ठेवला आणि सकाळी उठायचा पण, तर यामुळे खूप जास्त फायदा होऊ शकतो किंवा यामुळे आपल्याला क्वालिटी झोप यायला मदत मिळू शकते. याचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक क्लॉक असते, त्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हटलं जातं. जर तुम्ही समजा काही दिवस, एक महिना तुम्ही दररोज रात्री 10 वाजता झोपायचं ठरवलं किंवा तुम्ही 10 वाजता झोपत आहेत असं जर तुम्ही एक महिना केलं किंवा 30 दिवस केलं, तर 31व्या दिवशी तुम्हाला ऑटोमॅटिक 10 वाजता झोप यायला लागेल. तुम्ही मोबाईल जरी बघत बसलेला असाल तरी तुमचे डोळे जागतील, एवढा इफेक्ट होत असतो. म्हणजेच काय, तर आपल्या बायोलॉजिकल क्लॉकनुसार आता आपल्या झोपेचा वेळ झालेला आहे 10. म्हणून जर तुम्ही एक फिक्स टाइम झोपायचा आणि सकाळी उठायचा पण ठेवला तर यामुळे सुद्धा खूप जास्त फायदा होऊ शकतो. तर यामुळे तुम्हाला क्वालिटी स्लीप मिळू शकते किंवा अतिशय गाढ झोप लागू शकते. म्हणून टायमिंग फिक्स ठेवायचे आहेत. 6 नंबरची गोष्ट आहे अल्कोहोल नाही घ्यायचं आहे. आता अनेक जणांचा असा गैरसमज आहे की रात्री झोप येत नसेल तर झोपेच्या अगोदर 2 पॅक मारून बघा, खूप चांगली झोप लागते असं बऱ्याच जणांना वाटत असतं आणि ते त्या दिवसापुरतं ठीक पण आहे, फक्त तुम्हाला लवकर झोप लागू शकते. परंतु यामुळे तुम्हाला गाढ झोप लागत नाही, उलट तुमची झोप डिस्टर्ब होते. जर तुम्ही दररोज रात्री ड्रिंक करून झोपत असाल तर यामुळे तुम्हाला क्वालिटी स्लीप नाही येऊ शकत, गाढ झोप नाही लागू शकत. तुम्ही पिल्या लगेच झोप येईल, परंतु तुम्हाला काही वेळानंतर जाग येते किंवा आपलं शरीर डिहायड्रेट झालेलं असतं, पाणी पिण्यासाठी तरी तुम्ही उठाल किंवा बाथरूमसाठी तरी उठाल, तर या गोष्टीमुळे क्वालिटी स्लीप नाही मिळू शकत. म्हणून जर तुम्हाला ड्रिंक करण्याची सवय असेल तर ती बंद करायला पाहिजे. त्यानंतर मेलेटोनिन सप्लिमेंट. मेलेटोनिन हार्मोन झोपेसाठी मदत करत असतं. जर एखाद्याच्या शरीरामध्ये या हार्मोनचं प्रमाण कमी झालेलं आहे किंवा मेलेटोनिन सिक्रेट व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल आणि त्यामुळे झोप जर डिस्टर्ब होत असेल तर आपल्याला मेलेटोनिनचं सप्लिमेंट घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही अडचण येणार नाही. 8 नंबरची गोष्ट आहे बेड किंवा उशी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे. कसा पण जर बेड असेल किंवा बेडशीट व्यवस्थित नसेल त्यावर, तर आपल्याला या गोष्टीमुळे सुद्धा झोप येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला उशी, बेडशीट सगळं काही नीटनेटकं ठेवायला पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे किंवा ते अतिशय अनहायजेनिक असेल तर तुम्हाला झोप लागणार नाही किंवा कुठे काहीतरी टोचत आहे असं सतत जाणवत राहील. या कारणामुळे सुद्धा तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते. तर यासाठी तुमचा बेड, उशी सगळं काही नीटनेटकं आणि व्यवस्थित असायला पाहिजे. 9 नंबरची गोष्ट आहे रूमचं एन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे. आता जसं बेडच्या बाबतीत बोललो अगदी त्याच प्रकारे आपली रूम सुद्धा स्वच्छ असली पाहिजे, रूममध्ये फ्रेशनेस आला पाहिजे, फ्रेशनेस वाटला पाहिजे, तरच आपल्याला झोप चांगली लागू शकते. सोबतच रूमचं टेम्परेचर पण मेंटेन झालं पाहिजे. आता अतिशय गरम होत असेल तर साहजिकच आहे तुम्हाला झोप लागणार नाही आणि खूप थंडी वाजत असेल तरी झोप लागणार नाही. म्हणून रूमचं टेम्परेचर किंवा एन्व्हायरमेंट सुद्धा आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे, तरच आपल्याला चांगली झोप मिळू शकते. 10 नंबरची गोष्ट आहे खूप जास्त रात्रीच्या वेळेस पाणी नाही प्यायचं आहे. जर तुम्ही रात्रीच्या वेळेस खूप जास्त पाणी पिलं तर यामुळे आपल्याला बाथरूमला उठायची गरज पडू शकते आणि यामुळे आपली झोप डिस्टर्ब होऊ शकते. तर याच कारणामुळे जर तुम्हाला क्वालिटी झोप घ्यायची आहे, चांगली झोप घ्यायची आहे, तर आपल्याला रात्री झोपेच्या अगोदर पाणी पिण्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे आणि झोपेच्या अगोदर बाथरूमला अगोदरच जाऊन यायला पाहिजे, तरच आपल्याला क्वालिटी झोप येऊ शकते. 11 नंबरची गोष्ट आहे खूप जास्त खायचं नाही किंवा खूप जास्त उशिरा जेवायचं नाही. जर तुम्ही 10 वाजता झोपणार आहेत आणि तुम्ही 9:30 पावणे 10 जेवण जर तुमचं केलेलं असेल तर यामुळे सुद्धा लवकर झोप लागू शकत नाही. म्हणून झोपेच्या 2 ते 2.5 तास अगोदरच आपल्याला जेवण वगैरे आवरून घ्यायला पाहिजे आणि खूप जास्त नाही जेवायला पाहिजे. खूप जास्त जेवलात डायजेस्टिव्ह सिस्टीमवर त्रास वाढत असतो आणि या कारणामुळे आपल्या झोपेमध्ये सुद्धा डिस्टर्बन्सेस तयार होऊ शकतात. तर या कारणामुळे रात्री आपल्याला कमी जेवायला पाहिजे. तसेच आपल्याला 2 ते 3 तास अगोदरच जेवण करून घ्यायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला क्वालिटी स्लीप येऊ शकते. 12 नंबरची गोष्ट आहे जास्त फ्लुइडचं प्रमाण नाही घ्यायचं. आता जसं पाणी जास्त प्यायला नाही पाहिजे म्हटलं होतं, अगदी त्याच प्रकारे इतरही फ्लुइड जसं की कोल्ड्रिंक वगैरे जर पित असाल झोपण्याच्या अगोदर किंवा जसं चहा वगैरे म्हटलं, तर जे काही फ्लुइड्स असतील तर आपल्याला हे कमी करायचे आहेत. 13 नंबरची गोष्ट आहे रिलॅक्स व्हायचं आहे. दिवसभरामध्ये सगळ्यांनाच ताणतणाव असतो, टेन्शन असतं, चिडचिड असतं. या सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला झोपायच्या अगोदर रिलॅक्स मोडमध्ये आलं पाहिजे. बस आता आपण शांत झोपणार आहेत असेच विचार करायला पाहिजे, तरच शांत झोप लागू शकते. 14 नंबरची गोष्ट मेडिटेशन करू शकता. जर समजा तुम्हाला
झोपच लागत नसेल आणि 1 तास अगोदर असा पण तुम्ही मोबाईल ठेवून दिलेला आहे, झोप लागत नाही, अशा वेळेस तुम्ही 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन करायला पाहिजे. मेडिटेशन केल्यामुळे सुद्धा आपलं माइंड शांत राहत असतं आणि या कारणामुळे सुद्धा झोप लागू शकते. आणि 15व्या नंबरची गोष्ट आहे किंवा प्रार्थना करू शकता. जसं मेडिटेशन केलं किंवा प्रार्थना केली तर यामुळे सुद्धा खूप चांगला परिणाम झोपेवर होत असतो. प्रार्थना केल्यामुळे सुद्धा आपली पॉझिटिव्हिटी वाढत असते. तसेच व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा पण उपयोग करायला पाहिजे. जसं की तुम्हाला फ्युचरमध्ये काय व्हायला आवडत आहे किंवा तुम्हाला उद्या काय करायचं आहे, ह्या गोष्टी तुम्ही व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. यामुळे सुद्धा चांगली झोप लागू शकते. तर या ज्या मी 15 गोष्टी सांगितलेल्या आहेत, या जर तुम्ही एकेकांची सवय लावत गेलात तर विश्वास करा, काही दिवसामध्येच तुम्हाला अतिशय गाढ झोप लागायला मदत मिळेल. एवढी गाढ झोप लागेल की एकदा झोपल्यानंतर सकाळी जागेल. मध्यंतरी कोणी काही जरी केलं तरी तुमची झोप डिस्टर्ब होणार नाही, याची गॅरंटी 100% आहे. म्हणून या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत याचं जर व्यवस्थितपणे तुम्ही पालन केलं तर 100% तुमच्या झोपेची अडचण दूर होणार आहे. येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण झोपेसाठी कोणते उपाय करायला पाहिजे किंवा काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे किंवा फास्ट झोप येण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करायला पाहिजे, अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बनवणारच आहोत. परंतु सध्या ह्या मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या आपल्याला नेहमीसाठी लक्षात ठेवायच्या आहेत, तरच आपल्याला क्वालिटी स्लीप मिळू शकते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगलाच आवडलेला असेल, पसंत आलेला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जवळच्या व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.